कोथरूड परिसरात 17 वर्षीय मुलाचा लोखंडी हत्याराने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी 18 वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित 17 वर्षीय मुलगा आणि आरोपी तरुण एकमेकांचे मित्र होते। गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात काही कारणावरून वाद असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास संबंधित मुलाला आरोपी तरुणांनी सोबत नेल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी मुलाचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही। याबाबत कोथरूड पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांच्या तपासादरम्यान संबंधित मुलाला SRA टेकडी परिसरातील कंपनीच्या बाहेरील गेट जवळील निर्जन स्थळी नेऊन लोखंडी हत्याराने मारहाण केल्याची माहिती समोर आल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। या मारहाणीमध्ये मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं पोलीस कागदपत्रात नमूद करण्यात आलंय। त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र या घटनेत त्याचा मृत्यू झाल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे। या प्रकरणी साहिल दशरथ कांबळे आणि पृथ्वीराज कोंडीराम कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरुण दत्तू खोडके यांच्याकडे सोपवण्यात आला असून लवकरच अजून काही धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे।